बघा ए तुमच्या साईडला आहे, एफ जो आहे तो ऑपोजिट साईडला आहे, डी एफ जोडलेला आहे, एडी जोडलेला आहे आणि ऑफकोर्स एडी इज परपेंडिक्युलर टू डी एफ, म्हणून ट्रायंगल एडीएफ हा एक राईट अँगल ट्रायंगल झालाय बघा. ट्रायंगल एडीएफ इज अ राईट अँगल ट्रायंगल आहे का बघा. ओके, आता फॉर ट्रायंगल एफ ईडी, फॉर ट्रायंगल एफ ईडी म्हटलंय बघा त्यांनी, एफ ईडी. ओके, तुम्हाला एफ ईडी दिसलं पाहिजे, एफ ईडी. ओके, आता अँगल एफ ईडी हा सुद्धा 90 डिग्रीचा आहे का, तर एफ ई किंवा ई एफ आणि ईडी ह्या दोन साइड्स ऑफकोर्स एकमेकाला परपेंडिक्युलर असणार, बिकॉज द गिव्हन डायग्राम इज अ क्यूब, बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याच्या दोन साइड्स एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर त्या दोन साइड्स एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत आणि त्यातला एफ डी जो आहे दॅट इज द हायपोटेनियस. एफ डी इज द हायपोटेनियस आणि म्हणून अकॉर्डिंग टू पायथागोरस थिअरम एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू एफ ई स्क्वेअर प्लस ईडी स्क्वेअर. ओके, एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू एफ ई स्क्वेअर प्लस ईडी स्क्वेअर. आता एफ ई आणि ईडी या दोन्ही काय आहेत, त्या क्यूबच्या साइड्स आहेत आणि आपण जसं सुरुवातीलाच अज्युम केलेलं आहे की क्यूबच्या साइड्स किती असणार आहेत, इट इज ऑफ लेंथ ए, बरोबर आहे. एका क्यूबच्या साइडची लेंथ किती आहे, ए आहे, म्हणून एफ ई स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर, ईडी स्क्वेअर म्हणजे पण ए चा स्क्वेअर, म्हणजेच 2a स्क्वेअर, म्हणजेच 2a स्क्वेअर, बरोबर आहे का, लक्षात येते का. ओके, ऍटम्स डायगोनली अरेंज्ड आहेत का, असा एक आपल्याकडे डाऊट आहे. येस, दे आर डायगोनली अरेंज. डायगोनली अरेंज याचा अर्थ आहे काय असा याच्यामध्ये की सेंटरला आहे, बॉडीच्या एक ऍटम सेंटरला आहे म्हणून तर त्याला बॉडी सेंटर्ड क्यूबिक म्हटलंय. ठीक आहे, आणि उरलेले सगळे कॉर्नर्सला आहेतच. आपल्याला इथं फक्त 2 कॉर्नर का दिले, तर ते स्टडी करायला सोपं जावं म्हणून, नाहीतर 8च्या 8 कॉर्नरला ऍटम आहेतच, हे लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे कुठल्या कॉर्नरला आहे, पुढच्या कॉर्नरला आहे काय, कोणता ए, ए मागच्या कॉर्नरला आहे, ए हा मागच्या कॉर्नरला आहे, एफ हा पुढच्या कॉर्नरला आहे, असं गृहीत धरा. म्हणजे त्याचा ओव्हरऑल डायमंड सर त्या ऍटम्सचा सेंटर बरोबरच्या कॉर्नरला असतोय, म्हणजे थोडे थोडे वरच्या बाजूला पण बाहेर आणि बाजूच्या बाजूला पण बाहेर असते. हो हो हो, ऍटमचा सेंटर बरोबर व्हर्टेक्सला असला पाहिजे. जर आपले 8 ऍटम्स दिले असते तर डायमंड शेप झाला असता काय तो या डायग्राम मध्ये. डायमंड शेप नाही, नाही डायमंड शेप नसता झाला, डायगोनली अरेंज केला असतो. नाही, डायमंड शेप नसता झाला, थोडासा वेगळा झाला असता. स्टील इट्स ओके. नाही, फक्त आता आधी समजून घ्या, बाकी मग त्याचे कसे शेप्स होऊ शकतात हे आपण नंतर बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल एफ ई स्क्वेअर प्लस ईडी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, म्हणजे 2a स्क्वेअर झाला. ठीक आहे, आता एफ डी स्क्वेअर म्हणजे 2a स्क्वेअर झालेला आहे. ठीक आहे, याला मार्क करून ठेवा ऑफकोर्स. आता आपण आपल्या ट्रायंगल कडे येऊया, ट्रायंगल ए एफ डी. ट्रायंगल ए एफ डी मध्ये ए एफ हा हायपोटेनियस आहे, बरोबर आहे, आणि एफ डी आणि ए डी या ज्या दोन बाजू आहेत ह्या ऍडजसेंट साइड्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल आहे, सॉरी राईट अँगल आहे, बरोबर आहे. म्हणून तिथं सुद्धा ए एफ स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस एफ डी स्क्वेअर, करेक्ट आहे का. ए एफ स्क्वेअर इज इक्वल टू काय काय येणार, ए डी स्क्वेअर प्लस एफ डी स्क्वेअर, बरोबर आहे का. सर जरा परत एकदा सांगा, काय समजून झाले. हे बघा सांगतो, एक मिनिट. आपल्याकडे इथं काही आहे का बघूया मार्क करायला. यात मार्क काही होत नाही, इट्स ओके. माझा तुम्हाला हे दिसतोय का, कर्सर दिसतोय. दिसतोय. ओके, तर हे बघा, ही ए एफ ही जी आहे ही डायगोनल होते ना, सॉरी हायपोटेनियस होते ना या ट्रायंगलची, ए एफ डी या ट्रायंगलची. होते. म्हणून ए एफ स्क्वेअर ओके इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस एफ डी स्क्वेअर, बरोबर आहे. ओके, मग ए एफ स्क्वेअर इज इक्वल टू ओके ए डी स्क्वेअर किती आहे, ए स्क्वेअर असणार, बरोबर आहे.
स्मॉल ए स्क्वेअर, का तर एडी ही साईडच आहे, बरोबर आहे की नाही? हा ओके. आणि एफ डी स्क्वेअर करत असताना मगाशी जसं आपण काढलेलं आहे एफ डी स्क्वेअर ची व्हॅल्यू, इट इज 2a स्क्वेअर, बरोबर आहे का? हा हा, म्हणजे एफ स्क्वेअर इज इक्वल टू स्मॉल ए स्क्वेअर प्लस स्मॉल 2a स्क्वेअर, म्हणजे 3a स्क्वेअर आलं. 2a स्क्वेअर का घेतलं सर ते? एफ डी ना, हा एफ डी स्क्वेअर वरती काढलाय की आपण, हा आहे का? हा हा, सो दॅट इज 2a स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा, म्हणजे तुमचा एफ स्क्वेअर काय आला? 3a स्क्वेअर आला. ओके, म्हणजेच एफ किती आला? √3a आला, बरोबर आहे का? एफ किती आला? √3a आला, बरोबर आहे? हा समजतंय का काय बोलतोय, का कन्फ्युजन व्हायला लागलंय? थोडं ते सबस्टिट्यूशन जरा सांगा ते स्क्वेअर पासून. हे बघा सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल हे लक्षात आलंय का? एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू ई एफ स्क्वेअर किंवा एफ ई स्क्वेअर प्लस ईडी स्क्वेअर. एक साइड म्हणजे आपण होय. ए म्हणतो, त्याचा स्क्वेअर केला आणि ते 2a स्क्वेअर केला. हा समजलं ते. ठीक आहे. एफ डी स्क्वेअर म्हणजे 2a स्क्वेअर आला, हे समजलं? हा ओके. आता एफ डी स्क्वेअर म्हणजे 2a स्क्वेअर हे डोक्यात ठेव. आता ट्रायंगल ए एफ डी मध्ये एफ स्क्वेअर इज इक्वल टू एडी स्क्वेअर प्लस एफ डी स्क्वेअर, बरोबर आहे? हा अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, यात हा. काहीच वेगळं नाहीये. हा, यामधला एडी स्क्वेअर काय आहे? हा तर तो जी काय साईडची लेंथ होती दॅट वॉज स्मॉल ए, तो तेच आहे, बरोबर आहे? त्यात काही फरक नाही. हा आणि एफ डी स्क्वेअर वरती काढलाय बघ, दॅट इज 2a स्क्वेअर, हा तो इथं सबस्टिट्यूट केला. सो एफ स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर, म्हणजेच 3a स्क्वेअर. हा ओके, आणि म्हणून दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतला की एफ इज इक्वल टू √3a. हा 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 लक्षात आलंय? हा हा ओके, फाईन. सो आता हे फार महत्वाचं आहे. ठीक आहे, पण आपल्या डायग्राम नुसार बघा थोडस एफ किती होत आहे. ओके, आता एफ मध्ये एफ काढलाय कशासाठी आपण? हा एफ कशासाठी काढलाय? बघा की आता कशासाठी काढलाय हे लक्षात येईलच. हा एफ जो आहे, ओके, एफ कुणाकुणाचं कॉम्बिनेशन आहे बघा. रेडियस ऑफ स्पियर ए, बरोबर आहे, होय. हा प्लस 2 टाइम्स रेडियस ऑफ स्पियर सी, बरोबर आहे, हम्म. प्लस रेडियस हा. ऑफ स्पियर एफ, बरोबर आहे का? होय. म्हणजे आर प्लस 2r प्लस आर किती झाले? 4R. 4r. एफ इज इक्वल टू 4r, बरोबर आहे? हा हा पण एफ इज इक्वल टू ए च्या टर्म्स मध्ये काय आलंय? √3a, हा म्हणजेच 4r इज इक्वल टू √3a, बरोबर आहे का? हा आणि म्हणजेच r इज हा. इक्वल टू √3/4 टाइम्स a, करेक्ट आहे? हम्म. हा आणि आता r एकदा का मिळाला की आपण व्हॉल्यूम काढायला मोकळे. लक्षात आलं? सो रेडियस हा. मिळवणं हा यातला अल्टिमेट एक आपलं एम असतं, हे लक्षात घ्या कोणत्याही टाईपच्या सेलमध्ये. ओके, काय बोलतोय समजतंय हा का कन्फ्युजन आहे? जरा फक्त हे सर कशासाठी काढतोय आपण ते जरा सांगा. आपल्याला काय करायचं आहे? पॅकिंग एफिशियन्सी काढायची आहे, बरोबर आहे? होय होय पॅकिंग एफिशियन्सीचा अर्थ काय असतो? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ द Total क्यूब volume of- इंटू 100. हा आता व्हॉल्यूम हा. ऑक्युपाइड बाय ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स काढण्यासाठी व्हॉल्यूमचा फॉर्म्युला येतो ना. होय मग व्हॉल्यूम कुणाचा काढायचा आहे? ॲटम किंवा मॉलिक्युलचा. पण ॲटम किंवा मॉलिक्युल कसा आहे? स्पेरिकल आहे. हा मग स्पेरिकलचा व्हॉल्यूम म्हटल्यावरती 4/3 πr क्यूब आलं. होय त्याच्यासाठी आर पाहिजे की.
हा हा होय. म्हणून तो आर काढायचा. हा आलं लक्षात आता? ते दिसतेच की समोर आलं. स्टेप 2 मध्ये. हा. आता व्हॉल्यूम ऑफ स्पियर. ओके, एका स्पियरचा व्हॉल्यूम काढायचा, एकदम सगळ्यांचं काढायला जायचं नाही. ओके, एका स्पियरचा व्हॉल्यूम काढायचा कसा, 4/3 पाय आर क्यूब, पण आर किती आहे, √3/4 टाइम्स ए आहे. बरोबर आहे? हा आहे का बरोबर? आहे. हा. आता 4/3 पाय आहे तसा, √3/4 टाइम्स ए, याचा ब्रॅकेट क्यूब, याचा आन्सर काय येतं, ए चा क्यूब होतो ए क्यूब. बरोबर आहे? हा. 4 चा क्यूब होतो 64, तो सुद्धा तिथे लिहिलाय. √3 चा जो क्यूब आहे, मला सांगा √3 चा स्क्वेअर किती? 3 3 3. परत इंटू √3 केलं तर 3√3 म्हणजे √3 चा क्यूब काय असणार, 3√3. 3√3. लक्षात आलंय? आणि त्या हा. 3√3 मधला एक 3 आणि 4/3 मधला एक 3 कॅन्सल होते बघा. हा आणि 4 1 जा आणि 4 16 जा 64. हा आणि म्हणून तुम्हाला समोर दिसतंय √3 पाय ए क्यूब अपॉन 16 इज द व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल और वन ॲटम. हा. आता असे किती ॲटम्स असतात बीसीसी मध्ये? 2 2 असतात. म्हणजे याला इंटू किती करायचं? 2 मग ते 2 1 जा 2 8 जा जाणार का नाही 16? जाणार की. म्हणजेच √3 पाय ए क्यूब अपॉन 8 येणार का नाही? होय. ओके, हे झालं. हा. व्हॉल्यूम ऑफ क्यूब ऑलरेडी माहिती आहे, किती असतो व्हॉल्यूम ऑफ क्यूब? इट इज ए क्यूब. हा बरोबर आहे? क्यूब. हा ए क्यूब. हा. आता खाली पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला. ओके, दोन पार्टिकल कसे काय असा प्रश्न आहे, कोणी एक्सप्लेन करू शकेल का, दोन पार्टिकल कसे काय? कुठे 2 पार्टिकल? बीसीसी मध्ये 2 पार्टिकल कसे काय असा प्रश्न आहे. कॉर्नरचे 8 इंटू 8 केलं म्हणजे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 इंटू 8 केल्यावरती 1 ॲटम झाला, आणि तो बॉडी सेंटर मध्ये एक आहे तो ॲटम प्लस 2 झाले. ते भिंतीचं ते आपण उदाहरण घेऊन केलं नाही काय, क्लोज पॅकिंग हा. मध्ये ते, ओके, त्यामुळे 2 होती. पण प्रूव्ह केलं नाही काय ते. याचा अर्थ कॉर्नरचे सगळ्यांचे मिळून टोटल 1 आणि बॉडीच्या हा. सेंटरला आणि तो आहे मधला एक. एक्झॅक्टली हा तो 1 आणि कॉर्नरचे मिळून 1, असे 2 पार्टिकल्स टोटल. पार्टिकल्स याचाच अर्थ ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स, हे लक्षात घ्या. ओके, सो तसे होय. 2 पार्टिकल्स इथं आहेत. ठीक आहे, फाईन. सो हा. व्हॉट इज द टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स नाव? इट इज √3 पाय ए क्यूब अपॉन 8. त्याच्यानंतर आता येणार पॅकिंग एफिशियन्सी. डाऊट क्लिअर आहे का? ज्याला डाऊट होतो त्यांना डाऊट क्लिअर आहे का, ते असणं महत्वाचं आहे. ओके, आता येणार आहे पॅकिंग एफिशियन्सी. ठीक आहे, पॅकिंग एफिशियन्सी काढताना काय करायचं आहे? इट इज द टोटल टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ द क्यूब इंटू 100. बरोबर आहे? चला, टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स किती होता? √3 पाय ए क्यूब अपॉन 8. परत सांगू का 2 कसे आले ते? ऋषीला कन्फ्युजन आहे का? परत एकदा सांगू का? ऋषी टाईप मेसेज करायला कर. वाटतं. हा, बर, परत सांगतो. हे बघा, सिंपल क्युबिक मध्ये एक ॲटम असतो, हे तुला माहितीये का ऋषी? किंवा हे समजलंय का की सिंपल क्युबिक मध्ये एक ॲटम असतो? आता सर माईक हाफ कसा? असतोय ना, हा, हाफ असतोय ना. हाफ कसा? एक पूर्ण ना, 8 कॉर्नरचे मिळून 8. ओके, हेच माहिती नाही. बरं, ठीक आहे. आता हे बघा, सिंपल क्युबिक सेल आहे, याचा अर्थ काय असतो? एक साधा सुद्धा क्यूब असतो. बरोबर आहे? एका साध्या क्यूबला किती व्हर्टायसेस असतात? तर एका साध्या क्यूबला 8 व्हर्टायसेस असतात. करेक्ट आहे का? होय. हा. होय. आता 8 व्हर्टायसेसला आपण 8 ॲटम्स लावणार आहोत.
ठीक आहे. हा हा, आता या 8 ऍटम्स पैकी प्रत्येक ऍटमचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला आपल्या या क्यूबच्या आतल्या बाजूला किती मिळतंय हे बघायचं आहे. 25%. नॉट 25%, नॉट 25%. ओके, आता बघा कसं ते. हा, असं समजूया की जसं मी काल अथर्वला पण सांगितलं. ठीक आहे, समजा तो जो क्यूब आहे तो म्हणजे आपली खोली आहे. ठीक आहे, हा, समजूया असं. आता आपल्या खोलीतला कोणताही एक कॉर्नर ठरवा. कोणता ठरवताय? राईट. राईट साईडचा वरचा का खालचा? वरचा. खालचा घेतला. आता राईट साईडचा खालचा कॉर्नर आहे. ठीक आहे, त्या राईट साईडच्या खालच्या कॉर्नरला लागून अशी अजून किती रूम्स असू शकतात याचा विचार करायचा. ओके, बघा मी काय म्हणतोय, व्यवस्थित लक्ष द्या. तो जो आपल्या रूमच्या राईट साईडचा खालचा कोपरा आहे त्याला लागून अजून किती रूम्स असू शकतात हे आपल्याला इमॅजिन करायचंय. ठीक आहे, हे सोडून 3 असू शकतात. आपली सोडून 3 असू शकतात. हा. बर, हे झालं आपल्या मजल्यावरती. खालच्या मजल्यावर असू शकतात का? हो, असू शकतात. खालच्या सारखी. मजल्यावर किती? तिथं 4. खालचा एक, खालच्या मजल्यावर एक, बाजूच्या मजल्यावर एक, म्हणजे बाजूच्या खोलीत एक, आणि वरती एक, आणि वरच्याच्या बाजूचा एक. कोणता कॉर्नर पकडलाय? खाली पण 4 असू शकतात, हा, वरती पण 4 असू शकतात. आता एक लक्षात घ्या, थांबा, तुम्हाला मी ती डायग्राम काढून दाखवतो. हे बघा, डू नॉट गेट कन्फ्युज. सोपं आहे. समजा हा आपला क्यूब आहे. खाली 4 वर 4 वर. ठीक आहे, समजा हा आपला क्यूब आहे. ओके, आता आपण काय केलं, इथं हा कॉर्नर त्याचा समजा फिक्स केला. ओके, या कॉर्नरला लागून आपल्याला किती असू शकतात हे बघायचं आहे. सर, आपण त्या ऍपलचं उदाहरण घेतलेलं. हा, ऍपलचं घेऊ शकतो, कुठलंही घेऊ शकता. ठीक आहे, हा. समजा हे जरी घेतलं तरी सुद्धा बघा, या कॉर्नरला लागून ही एक रूम आली, या कॉर्नरला लागून ही एक रूम आली. बरोबर आहे, हा, या कॉर्नरला लागून ही एक रूम आली. करेक्ट आहे. आता हे झालं आपल्या मजल्यावरच. ठीक आहे, आता याच कॉर्नरला लागून आपल्या खालच्या मजल्याच्या पण 4 रूम्स असू शकतात. बरोबर आहे का? होय करेक्ट आहे. होय. हे सगळ्यांना समजलंय का? पहिली गोष्ट म्हणजे हो. ऋषी. हम्म. बर, मग आता हा जो कॉर्नर आहे जो किती रूमनी शेअर केलाय टोटल? किती? खालचे 4 आणि वरचे 4. 8 रूम्सने. 8 रूम्सनी शेअर केलाय. बरोबर आहे. मग त्या कॉर्नरला जर मी बरोबर मध्ये एखादा स्पियर ठेवला तर त्याचे इक्वल किती भाग होणार? 8. 8 भाग होणार. आणि 1 पैकी by 8. आपल्या वाट्याला किती येणार? 8 पैकी 1 by किती 8. भाग येणार? 1/8 येणार. बरोबर आहे. होय. ओके, 1/8. हा, आता असं 1/8 इतके भाग आपल्या वाट्याला येणारे आपल्याकडे किती कॉर्नर आहेत? 8. 8 कॉर्नर आपल्या रूमला आहेत. बरोबर आहे का? होय. मग आता हे जे 8 कॉर्नर्स आहेत यातल्या प्रत्येक कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 आहे. म्हणजे टोटल कॉन्ट्रीब्युशन 8 × 1/8 आहे, म्हणजेच इज इक्वल टू 1 आहे. आता समजलं का बघा? होय. ओके, हा. ठीक आहे. म्हणजे सगळ्या कॉर्नर्सचं मिळून कॉन्ट्रीब्युशन 1 असतं, हे तुमच्या डोक्यात बसलं. आता बॉडी सेंटर्डचा अर्थ काय आहे की कॉर्नरचे जसे आहेत ते आहेतच, प्लस बॉडीच्या सेंटरला एक ऍटम आहे. बरोबर आहे.
आता बघा, बॉडीच्या सेंटरला एक पूर्ण ऍटम आणि 8 कॉर्नरचे मिळून असा एक ऍटम, म्हणजे किती टोटल ऍटम झाले? 2. 2 झाले. म्हणून बीसीसी मध्ये 2 ऍटम. आता लक्षात आलं? ओके, व्हेरी गुड, फाईन. आता जाऊया पुढं. सो तसे 2 ऍटम्स आहेत. काय झालं, सर्व डिस्कनेक्ट झालं का? टोटल 2 ऍटम्स आहेत, ठीक आहे. म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स किती झालं? √3πa³ 8 झालं. ओके. आता येऊया पॅकिंग एफिशियन्सी कडे. पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय सांगतो की व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू कॅल्क्युलेट द टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ द सेल मल्टिप्लाइड बाय 100. बरोबर आहे? मग बघा, टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द सेल्स किती होता? √3πa³. बरोबर आहे? करेक्ट आहे का? अपॉन 8. ओके. आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल किती आहे? a³ आहे. आणि हा इंटू 100. बरोबर आहे का? परत सांगू का? हॅलो, हे बघा, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन अ युनिट सेल किती आहे? √3πa³/8 आहे. ओके. होल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती आहे? इट इज a³. ओके. हा, आता परत सांगायचं आहे का? ओके, ठीक आहे. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स इन युनिट सेल √3πa³/8 होते. ओके, जे आपण वरती काढलेलं आहे. अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल किती असतो? नेहमी a³ असतो. मग √3πa³/8 होल डिवायडेड बाय a³. हेच आपण कसं लिहितो? √3πa³/8a³. बरोबर आहे? तोच a³ आपण त्या 8 ला मल्टिप्लाय करतो. आपल्या नेहमीची पद्धत आहे ही, काय वेगळं काय करत नाही. ओके. इंटू किती? 100. आणि हे कॅल्क्युलेशन आपण केल्यावरती आपल्याला किती येत आहे बघा? 68% येत आहे. ओके. व्हॉट इज द आन्सर? 68%. याचा अर्थ पॅकिंग एफिशियन्सी किती आहे? तर 68% आहे. पॅकिंग एफिशियन्सी किती आहे? 68% आहे. आणि हे सोडून जे उरलेलं असतं तो व्हाईट स्पेस असतो, एम्प्टी स्पेस असतो. बरोबर आहे? सो 100 मायनस 68 किती राहिला? 32%. म्हणजेच बीसीसी स्ट्रक्चर मध्ये 32% एम्प्टी स्पेस आहे. ओके. बीसीसी स्ट्रक्चर मध्ये 32% एम्प्टी स्पेस आहे. ओके, लक्षात येत आहे? आता एफसीसी कडे जाऊया फास्टली. आता एफसीसी कडे जाऊया. एफसीसी पण कंप्लीट करून टाकू. ओके. म्हणजे तुमचा हा एक खूप चांगला आणि मोठा पार्ट कंप्लीट होतो न्यूमेरिकल साठी. म्हणजे तुम्हाला छान छान अवघड अवघड प्रश्न मला द्यायला बरं. ओके. आता बघा, फेस सेंटर्ड साठी, हा, फेस सेंटर्ड साठी आपण डायगोनल वगैरे काय घेत नाही, आपण त्या फेसचा डायगोनल घेतो. ओके. बॉडी सेंटर्ड साठी आपण काय केलं होतं? पूर्ण बॉडीचा डायगोनल घेतला होता. फेस सेंटर्ड साठी आपण काय करतो? फक्त फेसचा डायगोनल घेतो. ओके, क्लिअर आहे का पॉइंट हा? सर खरं ते फेस वेगवेगळं असणार, मग कसं घेतलं डायग्राम त्यांनी? काहीच अडचण नाही, कोणत्याही फेसला तुम्ही बघा तीच डायग्राम येते. ओके. तू कोणताही फेस सिलेक्ट कर, वी विल हॅव द सेम डायग्राम. जस्ट अ सेकंड, वी हॅव डाऊट. समजलं नाही? ओके. हे बघा, पुन्हा एकदा सांगतो. आपण बीसीसी स्ट्रक्चर मध्ये, बीसीसी स्ट्रक्चर याचा अर्थ काय? बॉडी सेंटर्ड क्युबिक. बरोबर आहे? जिथं बॉडीच्या सेंटरला एक ऍटम असतो आणि कॉर्नरला 8 असतात. ठीक आहे. मग तिथं आपण काय केलं होतं? आपल्या साईडचा जो पॉइंट ए होता आणि पलीकडच्या साईडचा जो पॉइंट एफ होता हे जोडलं होतं बघा. आठवतंय का बघा? आपल्या साईडचा जो पॉइंट ए होता आणि पलीकडच्या साईडचा जो पॉइंट एफ होता तो जोडला होता.
त्याला आपण बॉडीचा डायगोनल म्हणतो, बरोबर आहे का? त्याला आपण बॉडीचा डायगोनल म्हणतो. लक्षात घ्या, फरक लक्षात घ्या. आणि इकडं कसं आहे, इकडं आपण एकच फेस सिलेक्ट केलाय. तिथे बघा तुमच्या समोर आहे ABCD. ओके, एकच फेस आहे, त्या एकाच फेस वरची डायगोनल. फरक लक्षात येतोय का बघा? ती बॉडीची डायगोनल होती, ही फेसची डायगोनल आहे. लक्षात येतोय का बघा? समजलंय? हा. ओके, मग आता चला कामाला लागूया. इथं अल्टिमेटली तुम्हाला काय करायचं आहे, मी जसं मगाशी बोललो, काय काढायचं आहे? बेस सेंटरला पण डायगोनलच का घेतलाय सर? पण तुम्हाला रेडियस काढायचा आहे ना, हा हा हा, रेडियस बरोबर आहे? काढायचं, बरोबर आहे. रेडियस काढायचा म्हणूनच सगळी जी काही आपली धावपळ सुरू आहे ती सुरू आहे. हा, ठीक आहे. सो तुम्हाला रेडियस काढायचा आहे. क्लिअर आहे? मग सर बेस सेंटर्ड फेस सेंटर्ड मध्ये असं वेगळं काय आहे? वेगळं वेगळं काय आहे? डायगोनलच घ्यायचे सगळीकडे म्हणणार. बॉडी सेंटर्ड म्हणतोयस का बेस सेंटर्ड? बॉडी मध्ये पण आणि फेस मध्ये पण सगळीकडे आपण डायगोनलच घेतलेत. पण तिकडे डायगोनल ही बॉडीची घेतली होती, इकडे डायगोनल ही फेसची घेतोय. हेच मी मगासपासून सांगतोय की डायगोनल्स दोन प्रकारचे असतात. ओके, मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो सर, 2 मिनिट, म्हणजे तुम्हाला ते समजेल. हे बघा, आपण काय करू, वी विल टेक अ 3D क्यूब ओव्हर हियर. हे बघा, 1 2. आता आपण हे क्यूब तयार करूया. हे बघा, हा एक 3D क्यूब आहे, बरोबर आहे? हा, आता याच्यामध्ये दोन प्रकारे तुम्ही डायगोनल जोडू शकता. समजा हा समोरचा फेस कन्सिडर केला, माझा कर्सर दिसतोय का? हा समोरचा फेस कन्सिडर केला तर ही डायगोनल आहे, याला म्हणायचं फेसची डायगोनल. लक्षात येते? हा, जास्त हवी ती पण. हा, ही फेसची डायगोनल आहे, लक्षात घ्या. आणि हा मागचा जो पॉइंट आहे, या मागच्या पॉइंट पासून हा पुढचा पॉइंट जर जोडला हा तर याला म्हणायचं बॉडीची डायगोनल. हा. आता काही समजतंय का काय बोलतोय? हो. ओके, असा प्रकार आहे तो. ठीक आहे. सो बॉडी सेंटर्ड मध्ये बॉडीची डायगोनल घेतो आपण, फेस सेंटर्ड मध्ये फेसची डायगोनल. क्लिअर आहे? हो. ओके, आता बघा याच्या फेसचं कॅल्क्युलेशन काय काय होतं. तर या फेस मध्ये जसं की तुम्हाला दिसतंय बघा, AC हा डायगोनल आहे. ठीक आहे, AB आणि BC या दोन, दे आर द ऍडजस्टंट साइड्स ऑफ राईट अँगल्स. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम व्हॉट हॅपन्स, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. बरोबर आहे का? पण AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर म्हणजे A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर, का तर ह्या साइड्सच आहेत ना. ओके, सर आता इथं ट्रायंगल एबीसी का घेतला, एडीसी का घेतला नाही? तुमची मर्जी, कोणताही घ्या. असं काही नाही. हा हा हा. ओके, सो ADC घ्या. ओके, AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर घ्या. अगेन यू विल हॅव A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर ओनली. सो दॅट इज 2A स्क्वेअर. बरोबर आहे? हा. ओके, सो आता इथं कसं झालं, AC इज इक्वल टू √2 इंटू A झाला. बरोबर आहे का? 2A स्क्वेअरचा रूट घ्यायचा. ठीक आहे, बघा वरती इथं काय आलं होतं, AC स्क्वेअर इज इक्वल टू 2A स्क्वेअर. म्हणून AC इज इक्वल टू √2, 2 चा स्क्वेअर रूट √2, A स्क्वेअरचा स्क्वेअर रूट A. सो AC इज इक्वल टू √2A. क्लिअर आहे? ओके, पुढं आता फिगर वरून काय दिसतंय? फिगर मध्ये काय दिसतंय बाबा? फेस मध्ये कोण कोण दिसत आहे? तर फेसच्या सेंटरला एक अख्खा पूर्ण ऍटम आहे आणि दोन कॉर्नरला 2 आहेत. आता बघा ह्याचा टोटल रेडियस किती होतो या डायगोनलचा? ओके, 4R. 4R, का तर A चा एक R आहे
मधल्या फेस सेंटरचे 2 आर आहेत आणि पुन्हा जो सी आहे त्याचा 1 आर आहे, म्हणजे आर प्लस 2R प्लस आर म्हणजे किती झाले? 4R. 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 सो √2a इज इक्वल टू 4R झालं, बरोबर आहे? हम्म. म्हणजेच R इज इक्वल टू काय झालं? √2/4a. √2/4 टाइम्स a, बरोबर आहे? पण 4 लाच हा. तुम्ही कसं लिहू शकता? 2 into 2 लिहू शकता. ओके, 4 लाच कसं लिहू शकता? 2 into 2 लिहू शकता. आणि त्या 2 into 2 मधल्या एका 2 ला √2 into √2 लिहू शकता. ओके, हा. बघा 4 ला कसं लिहू शकता? 2 into 2 आणि त्यातल्या सुद्धा एका 2 ला √2 into √2 असं लिहू शकता. हा. आणि मग तो वरचा एक √2 आणि खालचा एक √2 कॅन्सल होतात. तो खाली राहतं 2√2 आणि वरती नुसता a राहिलेला आहे. क्लिअर आहे का? हा. ओके, मग आता आपण काय करूया? रेडियस मिळाला, आता व्हॉल्यूम काढूया एका स्पिअरचा. नेहमीप्रमाणे व्हॉल्यूम ऑफ स्पिअर इज इक्वल टू 4/3 πr क्यूब. त्या r च्या ठिकाणी तुम्ही a/2√2 ठेवणार, त्याचा क्यूब करणार. ओके, अँड इट विल कम टू बी, त्याचा क्यूब किती येतो बघा? πa³/12√2. ओके, त्याचा क्यूब किती येतोय? πa³/12√2. तो कसा आला? तर a/2√2 चा ब्रॅकेट क्यूब होता, ठीक आहे? त्यातला जो a आहे त्याचा क्यूब मी बाहेर घेतलाय, पहा इथं आहे का? हा. आणि 1/2√2 चा क्यूब, 2 चा क्यूब किती? 8. 8. आणि √2 चा क्यूब किती? 2√2. म्हणजे 8 into 2√2 म्हणजे 16√2, बरोबर आहे का? हा. आणि मग 4 1 जा 4 16 जा, सॉरी 4 4 जा 4 1 जा 4 4 जा, बरोबर? हम्म. म्हणजे खाली राहणार 4√2 आणि हा इंटू 3 इकडं, म्हणजेच 12√2. हे समजलंय का? परत लिहून दाखवू? समजले. हा सर. ओके, सो फक्त दॅट सर इज, ते 2√2 जरा दाखवा मला कसं आलं ते. हे 2√2 कसं आलंय ते सांगू का? काय हा, म्हणजे ते मगाशी सांगितलेलं ते. म्हणजे त्याचा क्यूब करायचं सांगू की काय? का 2√2 कसा? नाही, 2√2 कसं आला ते. अच्छा, ते 4चं √2 into √2 केलं, ते तिथं जरा माझं कनेक्शन लॉस झालं. अच्छा, 4 म्हणजे 2 into 2. हा. त्यातला एक 2 घ्यायचा, त्याला √2 into √2 करायचं. हा. मग वरचा एक √2 आणि शेवटचा एक √2 घालवायचा खालचा. हा. काय राहिलं बघ? हॅलो सर. हा हॅलो सर. हा, बोल. सर लाईट गेल्या, तुम्ही कंटिन्यू करा, मी नंतर येतो लाईट आल्यावर. बर बर बर, ठीक आहे ठीक आहे. हा, मी काय म्हणत होतो मग? ते 2√2 तसं येतं, लक्षात आलं का? हा, आलं. हा, सो एका क्यूबचं व्हॉल्यूम किती आलं? πa³ एका स्पिअरचं πa³/12√2, ठीक आहे? हा. आणि असे किती स्पिअर असतात एफसीसी मध्ये? 4 असतात, बरोबर आहे हा. का? म्हणजेच 4 into πa³/12√2, याचा अर्थ 4 1 जा 4